नमस्कार मित्रांनो. गेल्या 3-4 दिवसापासून आपल्याकडे काही भागामध्ये सातत्याने पाऊस पडत आहे आणि ज्यांनी लाल किंवा रांगडा कांद्याची लागवड केलेली आहे, त्या कांद्यामध्ये सध्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रोपांची मर होणे, पीळ पडणे यासारख्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यासाठी मी तुम्हाला 2-3 बुरशीनाशकांची नावं सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही मर किंवा पीळ यासारख्या रोगावरती प्रतिबंधात्मक किंवा उपचारात्मक नियंत्रण करू शकता. शेतकरी मित्रांनो, ही जी काही मर होत आहे ती प्रामुख्याने पीटीएम या बुरशीमुळे होत असते. त्यासाठी पहिले बुरशीनाशक आहे आदामा कंपनीचे कस्टोडिया. त्या बुरशीनाशकाचा वापर आपल्याला 1 ml प्रति लिटर यामध्ये करायचा आहे. त्यामध्ये ॲझेस्ट्रोबिन प्लस टेबिकोनोझोल हा घटक येतो. त्याच्यामध्ये दुसरे बुरशीनाशक जे की सुमिटोमो कंपनीचे कॅमोक्झिल, ज्यामध्ये मॅटॅलॅक्झिल प्लस मँकोजेब हा घटक येतो. त्याचा वापर तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात करायचा आहे. जे की तिसरे बुरशीनाशक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला बायोस्टील कंपनीचे रोकोमॅन या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, ज्यामध्ये मँकोजेब प्लस थायफोनाइट मिथाइल हा घटक येतो. त्याचा वापर तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर करायचा आहे. मित्रांनो, कस्टोडिया हे एससी फॉर्म्युलेशन मध्ये येते, केमोक्झिल हे डब्ल्यूपी फॉर्म्युलेशन मध्ये येते आणि रोकोमॅन हे डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन मध्ये येते. यापैकी तुम्ही कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला त्यासाठी करायचा आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही जर प्रिव्हेंटिव्ह मध्ये फवारणी करत असाल, जेणेकरून ज्यांच्या प्लॉटवरती हा प्रादुर्भाव झालेला नाही, त्यांनी ही फवारणी घेतल्यानंतर प्लॉटवरती अडचणी येणार नाहीत. फवारणी करताना आपल्याला ही फवारणी एकदम दाट स्वरूपात करायची आहे, जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या बुरशीवरती किंवा मर किंवा पीळ या रोगावरती 100% नियंत्रण मिळेल. धन्यवाद.